आदिशक्ति सम्मान स्त्री का। नमस्कार, मैं हूं संपदा और आदिशक्ति सम्मान स्त्री शक्ति का इस नवरात्र स्पेशल कार्यक्रम में आप सभी का बहुत स्वागत है। देवी के 9 रूपों की पूजा इस नवरात्र में हम लोग करते हैं और यही 9 रूप हम अपनी महिलाओं में भी देखते हैं, लेकिन जाने अनजाने में कहीं ना कहीं वो हमसे दुर्लक्षित हो जाते हैं। पर एक रूप ऐसा है जिसके लिए हर महिला, चाहे वो आपकी माँ हो, आपकी बहन हो, पर हर किसी को याद करते हैं। वो उसका रूप यानी ममता का रूप, जिसमें प्यार, ये भावना सबसे अधिक होती है, वो होती है महिला। और ऐसी ही एक महिला से आज हम मिलने वाले हैं जो बहुत ही कम उम्र से समाज के प्रति जागरूक रहकर उसकी ज़रूरत को पूरा करने में विश्वास रखती है। आज हमारे साथ हमारी आदिशक्ति पूजा मानमोड़े जी, जो कि ह्यूमैनिटी सोशल फाउंडेशन की फाउंडर मेंबर है और अपने अनगिनत कार्य से आज समाज में एक आइडल बन चुकी है। पूजा जी, बहुत स्वागत है आपका इस कार्यक्रम में। पूजा मॅम, तुम्ही आज इथे आलात, खूप स्वागत। आणि सगळ्यात पहिले विचारावंसं वाटतं की समाजकार्य, जसं मी सुरुवातीला म्हटलं की खूप लहान वयापासून तुम्ही सुरुवात केली समाजकार्याला, तर ही जाणीव कुठे झाली? कधी, म्हणजे असा एखादा क्षण जो की जाणीव झाली की आपल्याकडे सगळं नीट व्यवस्थित देवकृपेने सगळं भरपूर आहे, पण आपल्या समाजाला आपल्या मदतीची गरज आहे? सर्वप्रथम सगळ्या UCN टीमला आणि UCNच्या सगळ्या प्रेक्षकांना नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा। आणि खरं तर मी UCNचे आभार मानेन, कारण की 9 दिवसाचे तुम्ही जे आदिशक्ती नवदुर्गाचे सन्मान करत आहेत आणि त्यामध्ये तुम्ही मला बोलवलं, त्याबद्दल मी तुमचे खरं आभार मानते। खरं तर मला जी समाज कार्याची जी आवड निर्माण झाली, ती आवड मुळातच म्हणजे लहानपणापासून जेव्हा मी शाळेत जात होती, तिथे मला एक विषय मिळत गेले की कुठेतरी असं वाटत होतं, त्या प्रश्नांचे उत्तरं माझ्याजवळ तेव्हा नव्हते, पण आज मला समजते आहे की परिस्थिती काय असते, म्हणजे सगळेच एकसारखे नसतात। जेव्हा मी शाळेत जायची तेव्हा मी एका गव्हर्नमेंट स्कूलमधून शिक्षण घेतलेलं आहे आणि तेव्हा तिथे मला समजलं की सगळे एकसारखे नसतात, म्हणजे कुठेतरी परिस्थिती ही कमी जास्त होऊ शकते। तिथे मला काही मैत्रिणी होत्या माझ्या की ज्या घरकाम करून यायच्या आणि त्या शिक्षण घ्यायच्या, आणि थंडी होती, आम्ही सकाळची शाळा होती, तेव्हा तिला स्वेटर नव्हतं, तेव्हा मी माझ्या दप्तरमध्ये एक छोटंसं म्हणजे स्वेटर घेऊन लपून तिला दिलं होतं। तेव्हा एका मैत्रिणीने ओरडलं की मॅडम मानमोडेनी स्वेटर आणलं आहे तिच्यासाठी। म्हणजे मला तिला ऑकवर्ड फील नव्हतं करायचं, पण मी तिला चुपचाप देत होती, पण मागून एका मैत्रिणीने म्हटलं की तिला दिलं। तेव्हा माझ्या मॅडमच्या लक्षात आलं की हिला खूप समाजामध्ये मदत करायची इच्छा आहे, आणि तिचा जो आनंद होता, तिला जे स्वेटर मिळालं होतं, त्यानंतर ती रोज ते स्वेटर घालून यायची, कारण थंडी, सकाळची शाळा आणि सकाळी ती काम करून जेव्हा येत होते, मला खूप वाईट वाटायचं। मग असे मला बरेच गोष्टी मिळत गेल्या समाजात। मग तेव्हापासूनच मला समाजकार्याची आवड निर्माण झाली की म्हणजे कुठेतरी समाजात असा एक घटक आहे की जिथे आपली गरज आहे आणि आपण जर करू शकत आहोत तर एक आपण मदत करायला पाहिजे। आणि घरातली जी वागणूक आहे किंवा आमच्या घरामध्ये आईबाबांनी जे काही सांगितलेलं आहे ते तुम्ही की एक मदतीचा हात तुम्ही पुढे केला पाहिजे, ना की तुम्ही देणाऱ्यांमध्ये राहिले पाहिजे, घेणाऱ्यांमध्ये नाही। तर तुम्हाला जिथे जिथे संधी मिळते तिथे तिथे तुम्ही मदत करायला सगळ्यात अग्रेसर असायला पाहिजे, असं मला घरातलीच वागणूक आहे। आणि घरामध्ये कधीच मला असं जाणवलं नाही की मी एक खूप चांगल्या फॅमिलीतली आहे, म्हणजे मी चांगल्या फॅमिलीला बिलॉंग करते, की जिथे माझ्या घरी सगळ्या गोष्टी सुखसुविधा आहे, पण तरीही मला कुठेतरी असं जाणवतेच किंवा असं घरातली वागणूकच आहे की तुम्हाला समाजामध्ये सगळ्या घटकांकडे लक्ष द्या। खूप छान वाटतं हे ऐकून की तुम्ही तर करताच आहात, पण तुमचं संपूर्ण कुटुंब सुद्धा यात हातभार लावायला तयार आहे, स्वइच्छेने आनंदाने सगळं करत आहेत। पण एक प्रश्न असा येतो की एवढं तुम्ही सगळं कार्य करत असताना चॅलेंजेस पण खूप येत असतील, कारण वाटतं तितकं सोपं नाही आहे। एक तर सगळ्यात पहिले तुमचं मन एवढं मोठं असायला हवं की जे आपल्याकडे आहे ते इतरांबरोबर वाटण्याची वृत्ती असायला हवी, आणि त्यातून बरेचदा असं घडतं की आपण काहीतरी चांगलं कार्य करायला जात असतो, पण काही एक असे घटक असतात जे पाय ओढण्याचा प्रयत्न करत असतात। तर असे तुम्हाला काय वाटतं, कुठले चॅलेंजेस जास्त तुम्हाला फेस करावे लागले असे?
जसं मी समाजात काम करायला लागली तेव्हा मला एक एक विषय येत गेले आणि मला एक गांभीर्याने एक विषय होता ज्याचे प्रश्नाचे उत्तर माझ्याकडे नव्हते आणि काही प्रश्नाचे उत्तर आजही माझ्याकडे नाही आहे. मी त्यासाठी निरुत्तरच आहे. मी जेव्हा लहानपणी शाळेत जायची तेव्हा मला दिसायचे तृतीयपंथी दिसायचे आणि त्यांच्यासोबत जी वागणूक समाज करत आहे त्याबद्दल मला खूप प्रश्न होते की मी आईला प्रश्न करायची, घरी प्रश्न करायची की ह्यांच्यासोबत असं का वागणूक, किंवा जेव्हा आपण रस्त्याने जातो तेव्हा एखादी आईला आपल्या बाळाला जर रागवायचं असेल तर सरळ ते सांगत होते की मी यांच्याकडे पाठवून देईन तुम्हाला. तर मुलं घाबरतात. तर मी असा प्रश्न विचारला, यांना का घाबरतात, म्हणजे आम्ही लोक का घाबरतो यांना. जेव्हा मी लहानपणी विचारायचे तेव्हा प्रश्नाचे उत्तर कोणाकडे नसायचे. तेव्हा मला ना कुठेतरी ह्या समाजासाठी एक काम करायचं होतं की फक्त समान वागणूक मिळावी आणि यांना असं समाजापासून यांना का दुरावलेला आहे आणि समाजात तो मान सन्मान त्यांना का मिळत नाही, हे काम माझं अजूनही चालूच आहे. आणि मला असं वाटतं की माझ्यासारख्या खूप लोकांच्या इच्छा आहे ज्या समाजात काम करतात की ते जे तृतीयपंथीयांना समाजामध्ये मान सन्मान मिळवून देण्याचा त्यांचा जो म्हणजे त्यांना प्रयत्न आहे तो मला असं वाटते कुठेतरी सफल झाला पाहिजे. आपण सगळे एकत्र येऊन म्हणजे घराघरात आपण तृतीयपंथीयांचा मान सन्मान व्हावा यासाठी आपण एक मोहीम राबविली पाहिजे. कारण जेव्हा तृतीयपंथी आपण एखादा ॲबनॉर्मल मुलगा जेव्हा आपल्या घरी जन्माला येतो तेव्हा आपण त्याचं पालनपोषण चांगलं करतो. एखादा म्हणजे त्याला आपण स्कूलमध्ये टाकतो किंवा आपण त्याच्याकरता शक्य ती सगळीच आपण सोय करत असतो किंवा त्याला शक्य तेवढ्या सगळ्या सुविधा देण्याचा प्रयत्नही करत असतो. जेव्हा तृतीयपंथीयांसाठी काम करायचं म्हटलं का त्यांच्याशी संपर्क साधायला पाहिजे आणि मग मी त्यांचा नंबर शोधला, त्यांचा ॲड्रेस घेतला आणि करोना काळामध्ये त्यांच्यासोबत कारण त्यांचा जो उदरनिर्वाह होता तो मागूनच ते आपलं पोट भरू शकत होते. आणि मग तेव्हा की त्यांची काय होत असेल करोना काळामध्ये, आता तर बाहेर जाऊ शकत नव्हतं, लॉकडाऊन होतं, तर मग त्यांना कुठेतरी आपण धान्य पोचवायला पाहिजे. मग माझ्या एक संपर्कातले ज्या समाजासाठीही काम करतात, राणी ढवळे म्हणून आहेत त्यांच्याकडे मी त्यांच्या ग्रुपशी त्यांना भेटली आणि त्यांना खूप समाजासाठी काम करायचं आहे आणि त्यांना तृतीयपंथीयांना समोर आणायचं आहे. त्यांचे जे कलागुण आहेत त्यांना वाव मिळाली पाहिजे याच्यासाठी त्या नेहमी धडपड करत असतात. आणि त्यांच्याशी मी भेटले तेव्हा त्यांनी मला त्यांच्या ज्या व्यथा सांगितल्या तेव्हा खरोखर कुठेतरी त्या वेदनादायक होत्या आणि कुठेतरी त्याला गांभीर्याने घेतलं पाहिजे समाजाने. कारण जेव्हा त्या म्हटल्या की आम्हाला लहानपणीच घरातून काढलं जातं, तर तेव्हा मला असं प्रश्न आहे समाजाला की आपण एखाद्या ॲबनॉर्मल मुलाचं जेव्हा पालनपोषण करू शकतो, तो आपलंच बाळ आहे, मग हे पण आपलंच बाळ आहे ना, मग ह्यांना का आपण बाहेर काढायचं. त्यांनाही कुठेतरी भावना आहेत, त्यांनाही कुठेतरी वेदना होतात, त्यांच्या वेदना या दुखवल्या गेल्या आहेत. समाजाने त्यांच्यासोबत अशी वागणूक केली आहे म्हणून त्या कठोर आपल्याला दिसतात, त्या वास्तविक जीवनामध्ये तेवढ्या कठोर नाही. आत्ता तुम्ही कोरोनाचा उल्लेख केला आणि कोरोना काळात तुम्ही तृतीयपंथीयांकरता तर केलंच, पण त्याचबरोबर तुम्ही एज्युकेशनच्या क्षेत्रात पण भरपूर काम केलं आहे आणि खास म्हणजे की एका मुलीचं शिक्षण तुम्ही करता आहात त्याविषयी पण सांगा. करोना काळामध्ये तर तसं पाहिलं तर सगळ्यांच्याच म्हणजे नुकसान झाले होते, आर्थिक परिस्थिती ढासळलेली होती कारण लॉकडाऊनमुळे कुठे बाहेर जाता येत नव्हतं. सर्वात महत्त्वाचं म्हणजे जे शैक्षणिक नुकसान मुलांचं जे होत होतं ते खूप जास्त होत होतं कारण की ऑनलाईन एक्झाम्स होत्या, ऑनलाईन शिक्षण होतं. ऑनलाईन शिक्षण जेव्हा चांगल्या घरातल्या मुलांचं होऊ शकत होतं, पण जिथे गव्हर्मेंट स्कूलची मुलं आहेत, गरीब मुलं आहेत की ज्यांना मोबाईलच नाही तर ते रिचार्ज कुठून करणार, किंवा मोबाईल आहे तर मग ते रिचार्जचे पैसे, हा खूप मोठा प्रॉब्लेम त्यांच्यासमोर होता. आणि एक मी न्यूजवर बघितलं होतं की एका मुलीने प्रिन्सिपलला लेटर लिहिलं होतं की माझी आर्थिक परिस्थिती नाही आहे त्यामुळे मी आणि ते लेटर खूप व्हायरल पण झालं होतं, आम्ही पण ते वाचलं होतं आणि खूप टचिंग होतं खूप म्हणजे मला तर ते खूप जास्ती म्हणजे एक भावूक पत्र होतं ते. त्याच्यामुळे मग मी तिचं इन्क्वायरी काढली आणि तिची माहिती घेतली की तिला म्हणजे काय एक्झॅक्टली प्रॉब्लेम आहे किंवा तिच्यासोबत मी संपर्क साधला. मी त्या शाळेत गेली, प्रिन्सिपलशी चर्चा केली, मग त्यानंतर मी तिला मोबाईल गिफ्ट केला आणि तिच्याकडे जेव्हा मी बघते तेव्हा ती इतकी निरागस होती. मग त्यानंतर मला कळलं की तिला आई नाही आहे, ती आपल्या आजी आजोबांकडे राहते आहे.
ती खूप कमी वयामध्ये ना समजदार झाली होती आणि मला म्हणजे कुठेतरी तिला असं बोलतं करावं वाटत होतं आणि तिला जो मोबाईल किंवा तिला वाटत होतं की आता माझा अभ्यास होणार आहे आणि तो आतमधला तिचा जो आनंद तिच्या चेहऱ्यावर झळकत होता त्याने मला समाधान मिळत होतं. पण तिच्याकडे बघून मला खूप वाईट वाटत होतं की तिला खूप अभ्यासाची इच्छा आहे पण आर्थिक परिस्थितीमुळे तिचं नुकसान होतं आहे आणि त्यामुळे मग मी तिला मोबाईल दिला आणि मोबाईलचा रिचार्ज मी करते आणि त्यानंतर तिच्याकडे बघून जेव्हा तिला मला कळलं की ती खूप हुशार आहे आणि ती प्रत्येक गेम्समध्ये म्हणा किंवा प्रत्येक ॲक्टिव्हिटीमध्ये पार्टिसिपेट करते हे मला जेव्हा कळलं तेव्हा मला असं वाटलं की ही कुठेतरी काहीतरी चांगली बनणार आहे. मी तिला म्हटलं की तुला काहीही शिक्षणाचा जर खर्च असेल किंवा काही असेल तुझा शिक्षणाचा खर्च मी उचलेन, फक्त तू अभ्यास करायचा, तू आता इकडे तिकडे लक्ष द्यायचं नाही. मग तिने होकार दिला आणि ती मला अक्का म्हणते आत्ता आणि ती मला रोज कॉन्टॅक्टमध्ये असते आणि तिने खूप सुंदर एक भावूक माझ्यासाठी थँक्यूवालं पत्र लिहिलं आहे, ते मी माझ्या फेसबुकवर पण टाकलं आहे. मला कुठेतरी खूप समाधान आणि एक शांत झोप मिळाली की ॲटलिस्ट तिचं जे शिक्षण थांबलेलं होतं ते कुठेतरी माझ्या एक छोट्याशा मदतीमुळे तिचं आता शिक्षण होणार आहे. खूप छान कार्य तुम्ही करत आहात, कारण फक्त शिक्षण किंवा कुठलं तृतीयपंथीय असं एखादं क्षेत्र म्हणून नाही निवडलं तुम्ही, तर जिथे जिथे समाजाच्या ज्या ज्या टप्प्यावरती गरज भासते ते सगळ्यांच्या गरजा पूर्ण करण्याचा तुमचा हा जो प्रयत्न आहे हा खरंच खूप छान आहे, खूप कौतुकास्पद आहे. आणि ह्याच तुमच्या प्रयत्नांमुळे आज तुम्ही बऱ्याच यूथ किंवा यंगस्टर्स आपण ज्यांना म्हणतो अशा बऱ्याच मुलांचे किंवा यंगस्टर्सचे तुम्ही एक आयडियल आहात. पण मला आज शेवटचा एक असा प्रश्न तुम्हाला विचारावासा वाटतो की नवरात्रनिमित्त आपण आदिशक्ती म्हणून इथे चर्चा करतो आहोत तुमच्या कार्याविषयी, तर एक आदिशक्ती म्हणून तुम्ही ह्या सगळ्या यंगस्टर्सना किंवा आपल्या समाजाला एकंदरीतच काय संदेश देऊ इच्छिता? जेव्हा एखादी मुलगी आपण बघतो की समाजामध्ये काम करते तेव्हा तिला खूप आश्चर्याने किंवा असं बघत असतात. जसं आता मी बुलेट रॅली जेव्हा काढली होती तेव्हा बुलेट रॅली जेव्हा मी बुलेट चालवत होती तेव्हा माझ्याकडे खूप सगळे आश्चर्याने बघत होते. पण तेच जर मुलगा चालवत आहे किंवा काही तर तेव्हा त्याच्याकडे काही त्याला सहज की हां ही बुलेटच आहे असं. पण जेव्हा मी बुलेट रॅली काढली होती तेव्हा मी मुलींना जेव्हा म्हणत होती की आपण बुलेट रॅली काढू तेव्हा त्यांच्या घरातूनच परमिशन त्यांना नव्हती. त्यांची इच्छा होती की आम्हाला बुलेट चालवायची आहे किंवा त्यांना खूप आवडत होतं की आपल्याला हे काहीतरी वेगळं करायचं आहे किंवा बुलेट चालवायची आहे, पण घरातून कुठेतरी मागे ओढलं जातं. तर मला असं म्हणायचं आहे की घरातल्या लोकांनीही जेव्हा घरातूनच सपोर्ट असतो ना तर तेव्हा ती स्त्री किंवा एक मुलगी काहीही करू शकते समाजासाठी. आज एक मुलगी सरपंचापासून तर एक पंतप्रधानापर्यंत आहे आणि एक सायकलपासून तर एरोप्लेनही चालवते आहे. तर कुठेतरी एक समाजामध्ये महिला कुठेच कमी नाही आहे. तर म्हणून माझं म्हणणं एवढंच आहे की महिलांनी पण पुढे यायला पाहिजे, मुलींनी पुढे यायला पाहिजे आणि मुलींच्या ज्या इच्छा आहे त्या खूप चांगल्या पद्धतीने आपल्या घरी मांडायला पाहिजे की जेणेकरून घरचेही लोक त्याला समजून घेतील आणि समाजामध्ये त्यांना एक वेगळं स्थान मिळेल. कारण काय होतं ना का आपण जेव्हा समाजात काम करतो तेव्हा एक स्त्री कॉन्फिडेंटली काम तेव्हाच करू शकते जेव्हा तिला घरातून सपोर्ट असतो. तुमचं हे कार्य ऐकून खरंच खूप कौतुक वाटतं आणि एक प्रोत्साहनही मिळतं. कारण फक्त ह्यातनं मी एकच म्हणू शकते, तुमचं सगळं कार्य बघता तुमची सगळी जी इच्छाशक्ती आहे, दृढ निश्चय जो आहे तो बघता एवढंच वाटतं की घरातल्या प्रत्येक स्त्रीने काहीतरी चांगलं करण्याचा एक निश्चय करावा आणि हिम्मत करावी, तर हळूहळू फक्त कुटुंबच नाही तर संपूर्ण हा समाजसुद्धा त्या स्त्रीच्या मदतीला येईल आणि आपण जे स्वप्न बघतोय एका चांगल्या डेव्हलप्ड अशा आपल्या देशाचं, तर ते कार्य लवकरात लवकर पूर्ण होईल असं तुमच्या सगळ्या कार्याला बघून मला वाटतं. तर पूजाताई, तुम्ही इथे आलात आणि इतकं छान सगळं आम्हाला माहिती दिली ह्युमॅनिटीज फाउंडेशन करता आणि आमच्या सगळ्या प्रेक्षकांना सुद्धा खूप प्रोत्साहित केलं तुमच्या कार्यातून. धन्यवाद. धन्यवाद. आदिशक्ति सम्मान स्त्री का. नमस्कार, मैं हूं संपदा और आप सभी का स्वागत है नवरात्रि स्पेशल आदिशक्ति सम्मान स्त्री शक्ति का इस कार्यक्रम में. जैसा कि हम सब कहते हैं कि एक स्त्री में बहुत अलग अलग रूप होते हैं. उन्हीं में से एक रूप होता है एक गुरु का, एक शिक्षक का. वो हमें सिर्फ हमारी पढ़ाई के बारे में नहीं, जो कि आने वाले जीवन के लिए, संपूर्ण हमारे जीवन यात्रा के लिए तैयार करते हैं. ऐसी ही एक आदिशक्ति आज हमारी गेस्ट हैं, जो कि कमिंस कॉलेज ऑफ इंजीनियरिंग
एक लौता इंजीनियरिंग कॉलेज जो कि खासकर लड़कियों के लिए है। एज अ प्रोफेसर कम्युनिकेशन स्किल्स पढ़ाकर वहाँ की लड़कियों को उनके आने वाले जीवन के लिए तैयार करती है। तो आइए मिलते हैं हमारी आज की आदि शक्ति मिसेस रश्मि देशपांडे मैम से। मैम बहुत बहुत स्वागत है आपका हमारे इस कार्यक्रम में। धन्यवाद आपका। और जैसे कि मैंने पहले कहा कि कमेंस कॉलेज ऑफ इंजीनियरिंग एक लौता इंजीनियरिंग कॉलेज खासकर लड़कियों के लिए है। तो वहाँ आप सॉफ्ट स्किल पढ़ाती हैं लड़कियों को, जो कि उन्हें तैयार करता है उनके इंटरव्यूज़ और इनके लिए। तो सबसे पहले आपसे जानना चाहूँगी कि सॉफ्ट स्किल एक ऐसा सब्जेक्ट है जो बहुत वास्ट है, हर प्रोफेशन के लिए सपोर्टिंग होता है। तो यहाँ इस पर्टिकुलर सब्जेक्ट को ही पढ़ाना है, ऐसा कुछ आपने पहले से प्लान किया था या एक्सीडेंटली हो गया? थैंक यू संपदा। मैं वहाँ पे कम्युनिकेशन स्किल्स के क्लासेस लेती हूँ राइट फ्रॉम फर्स्ट ईयर टू फाइनल ईयर। और टीचिंग प्रोफेशन में आना ये मेरा कोई प्लान नहीं था, ये एक्सीडेंटली हुआ। एक्चुअली मेरे एजुकेशन और शादी के बाद वी वर सर्चिंग कि हमें किस फील्ड में ये करना चाहिए, एंड आई गॉट एन अपॉर्चुनिटी। मेरे फादर ने मुझे एक अपॉर्चुनिटी दी टीचिंग प्रोफेशन में आने के लिए, और 2003 से मैं इस टीचिंग प्रोफेशन में हूँ यहाँ नागपुर में। आई हैव बीन हियर इन कमेंस महर्षि कर्वे स्त्री शिक्षण संस्था कमेंस कॉलेज ऑफ इंजीनियरिंग फॉर वुमेन नागपुर सिंस 2010। आई एम अ फाउंडेशन मेंबर ऑफ दिस इंस्टीट्यूशन। वहाँ पे मैं काम करते हुए मुझे आज 10 साल हो गए, और ये ओनली गर्ल्स इंजीनियरिंग कॉलेज है नागपुर में। और ये हमारा सौभाग्य है और ये बहुत प्राउड मोमेंट है कि हम ऐसे संस्था और ऐसे इंस्टीट्यूशन के साथ काम कर रहे हैं और उनसे जुड़े हुए हैं। थॉटफुल डिसीजन या ऐसा प्री प्लान नहीं था। अब मुझे अपॉर्चुनिटीज़ मिलती गई मेरे शादी के बाद यहाँ नागपुर में। 2003 से मुझे बहुत अच्छे कॉलेजेस में काम करने की अपॉर्चुनिटीज़ मिलती गई, और मैंने एज ए कॉन्ट्रीब्यूटरी ज्वाइन किया। 2003 टू 2008 मैंने कॉन्ट्रीब्यूटरी किया, लेकिन 2010 से ये मुझे कमेंस इंजीनियरिंग कॉलेज में जो एक जॉब अपॉर्चुनिटी मुझे मिली, और वहाँ से अभी मेरा उनके साथ ये कनेक्शन है और गहरा है, और मैं उनसे जुड़ी हुई हूँ। इंजीनियरिंग के स्टूडेंट्स को कम्युनिकेशन स्किल्स पढ़ाते हैं। कम्युनिकेशन स्किल्स ऐसा है जो उन्हें उनके इंटरव्यूज़ और उनके लिए प्रिपेयर करते हैं, या अदरवाइज भी मतलब कहीं अगर जॉब के लिए जाते हैं तो उनके प्रोफेशनल लाइफ के लिए उन्हें आप प्रिपेयर करते हैं। मुझे पूछना ये है कि इंजीनियरिंग एक टेक्निकल फील्ड है पूरा, और वहाँ पे लड़कियाँ स्पेशली आ रही हैं अभी अलग अलग स्ट्रीम्स में इंजीनियरिंग की। तो आपको क्या लगता है, क्या स्ट्रेंथ्स आपको लगती है कि लड़कियों में हैं जो इस फील्ड में भी वो आगे बढ़ सकती हैं? हमारा गर्ल्स इंजीनियरिंग कमेंस इंजीनियरिंग कॉलेज फॉर वुमेन, ये जो गर्ल्स इंजीनियरिंग कॉलेज है, एक्चुअली हमारी संस्था ही स्त्री शिक्षण संस्था है, और इसकी लेगेसी काफ़ी पुरानी है, काफ़ी रिच लेगेसी की है। 125 इयर्स ओल्ड संस्था है हमारी। कमेंस कॉलेज बहुत जाना माना नाम है। महर्षि कर्वे स्त्री शिक्षण संस्था बहुत बड़ी संस्था है, और उन्हीं का ये इंजीनियरिंग कॉलेज नागपुर में 2010 से है। तो वहाँ पे काम करते हुए और स्टूडेंट्स के साथ कम्युनिकेशन स्किल्स के क्लासेस लेते हुए जब हम उनके साथ होते हैं, तो उनकी स्ट्रेंथ हमें ये देखने को मिलती है कि वो गर्ल्स और विमेन बाय नेचर, उनमें जो एक एलिमेंट, बेसिक एलिमेंट जो होता है वो सिंसियरिटी होती है, डेडिकेशन होता है, और वो बहुत ही ज़्यादा जल्दी कनेक्ट हो जाती हैं उस एनवायरनमेंट से, जो उनके लिए एक बहुत बड़ी स्ट्रेंथ होती है। तो और वो किसी भी फील्ड में जाए, नॉट ओनली इंजीनियरिंग, और वो किसी भी फील्ड में जाए वो वहाँ पे एक्सेल ही करती हैं, वो वहाँ पे बहुत अच्छे से करती हैं। तो ये एक बहुत बड़ी उनमें एक शक्ति होती है। बहुत अच्छी बात आपने बताई है कि लड़कियां बहुत डेडिकेटेड होती है। वैसे भी जनरली हम लोग देखते हैं किसी भी फील्ड में अगर जाएं तो लड़कियां सिंसियरली करती हैं, लेकिन अभी भी मतलब ज़माना बदल रहा है, सोच बदल रही है, लेकिन फिर भी लड़कियों का जो डेडिकेशन है वो इतने साल से चला आ रहा है। उनका बेसिक नेचर है, हाँ, उनका वो बेसिक नेचर ही है, बाय नेचर भी है, वो बेसिक एलिमेंट ही है उनका कि वो बहुत सिंसियर, डेडिकेटेड और कनेक्टेड रहती हैं, वो जिस भी फील्ड में रहें, जहाँ भी रहें। तो इंजीनियरिंग उनके लिए बहुत एक, हम ये नहीं कह सकते कि एक जेंडर सेंट्रिक है, क्योंकि आज लड़कियां हर फील्ड में आ रही हैं। और हमारे कॉलेज में कमेंस इंजीनियरिंग फॉर वुमेन नागपुर में
जो ब्रांचेस हैं, कंप्यूटर इंजीनियरिंग, मैकेनिकल इंजीनियरिंग, इलेक्ट्रॉनिक्स एंड टेलीकम्युनिकेशन इंजीनियरिंग, तो उसमें राइट फ्रॉम फर्स्ट ईयर टू फाइनल ईयर जब वो एडमिशन लेती हैं तो वो हर चीज़ खुद से मैनेज कैसे करना, हर प्रोजेक्ट, हर एक्टिविटीज़ कैसे उसको वर्कआउट करना, उसको कैसे प्लान करना, उसको एग्जीक्यूट कैसे करना, वो इतने सिंसियरली और इतने एफिशिएंटली करती हैं, तो उनमें वो कॉन्फिडेंस जो बाय नेचर होता है वो बहुत अच्छे से खुल के सामने आता है और वही उनको आगे लेके जाता है। तो ऐसे पर्टिकुलरली कम्युनिकेशन स्किल्स फॉर इंटरव्यूज़, ये ऐसा पर्टिकुलरली ना होते हुए उनको वो ओपन अप करता है। ये कोर्स ओवरऑल वो डेवलप्ड पर्सनालिटी होती है, उनको बस थोड़ा सा एक ब्रश अप और उनको थोड़ा सा एक ग्रूमिंग की ज़रूरत होती है, उनको रियलाइजेशन कराना होता है, या उनको रियलाइज़ वो खुद से होती हैं, जब वो अपने आप आगे होती हैं तो बढ़ती हैं तो वो खुद से रियलाइज़ करती है यस आई कैन डू इट, और उनको अगर हम थोड़ा सा भी इनकरेज करें तो वो बहुत अच्छे से परफॉर्म करती हैं। ये एक बहुत अच्छी बात है कि एक थोड़ा सा ब्रशअप करना है, उनको रियलाइज़ कराना है। ये जो आपने कहा अभी कि सबसे पहले चीज़ है कि आपको खुद को रियलाइज़ कराना है। अब मुझे आपसे ये जानना है कि एक कहीं ना कहीं हमारे यहाँ सोसाइटी में एक टैबू तो नहीं कहूँगे, बट हाँ एक थॉट होता है कि टीचिंग प्रोफेशन ये लड़कियों के लिए बेस्ट प्रोफेशन होता है, लेकिन आजकल हम देखते हैं कि हर प्रोफेशन में लड़कियाँ एक्सेल कर रही हैं। तो इसके बारे में आप क्या सोचते हैं? ऐसा मेरा कोई प्रेजुडाइज्ड लुक तो है नहीं कि टीचिंग प्रोफेशन इज़ द बेस्ट प्रोफेशन फॉर गर्ल्स और वुमेन बाय नेचर सिंसियर होती हैं, तो वो किसी भी प्रोफेशन में बहुत डेडिकेटेडली और एफिशिएंटली काम कर सकती हैं। तो ये प्रोफेशन ही बेस्ट है ऐसा नहीं है। अब हमारी जो गर्ल्स इंजीनियर हैं वो हर प्रोफेशन, हर जॉब के लिए और हर अपॉर्चुनिटीज़ के लिए रेडी होती है। या गर्ल्स इंजीनियरिंग कॉलेज में काम करते हुए या उनको पढ़ाते हुए मुझे ऐसा लगता है कि उनसे कनेक्ट होना बहुत ही आसान हो जाता है, क्योंकि वो बहुत सिंसियर होते हैं और गर्ल्स वुमेन बाय नेचर बहुत सिंसियर होते हैं, बहुत डेडिकेटेड होते हैं, उनको अपना बेस्ट देना होता है। तो वो बेस्ट देने के इसमें ना वो बहुत अच्छे से बहुत ही एफिशिएंटली हर चीज़ करते हैं। और वो इंटरव्यूज़ में जाएंगे या कोई इन हाउस कोई प्रोग्राम करना है, डिपार्टमेंटल एक्टिविटीज़ हैं या फिर कोई कॉलेज रिलेटेड एक्टिविटीज़ हैं, तो वहाँ पे हमारा एक जेंडर सेंट्रिक कॉलेज है, गर्ल्स इंजीनियरिंग कॉलेज, ओनली गर्ल्स इंजीनियरिंग कॉलेज इन नागपुर। तो बहुत बार ऐसा जब स्टूडेंट्स एडमिशन के लिए आते हैं तो पेरेंट्स पूछते हैं कि को एजुकेशन नहीं है या गर्ल्स का थोड़ा सा एक रहता है, लेकिन जब वो यहाँ पे एजुकेशन लेना शुरू करते हैं फर्स्ट ईयर, जैसे 4 इयर्स का कोर्स है, तो फर्स्ट ईयर राइट फ्रॉम फर्स्ट ईयर उनको हर चीज़ खुद मैनेज करनी होती है। दो वी आर देयर, हम टीचर्स उनको पूरा सपोर्ट करते हैं, उनको गाइडेंस देते हैं, लेकिन राइट फ्रॉम ऑर्गेनाइजिंग टू एग्जीक्यूशन पॉइंट ऑफ व्यू पूरा वो खुद मैनेज करती हैं। वो सबसे कांटेक्ट करना, उनका सब स्ट्रीमलाइन करना, तो ये उनमें जो ऑलरेडी उनमें एक टीम बिल्डिंग, मैनेजमेंट स्किल्स बाय नेचर होती है। और वो क्या है ना, वो उनका बेसिक एलिमेंट ही है कि वो हर चीज़ में परफेक्ट देना चाहती हैं, हर चीज़ में एक्सेल देना चाहती हैं। अगर वो घर में एज अ सिस्टर है या एज अ डॉटर है तो वो अपने पेरेंट्स के लिए भी बहुत ही उतने ही डेडिकेटेड और वो एक्सेल करना चाहेंगी। मदर है तो वो अपने बच्चों के लिए जितना टाइम मिलेगा वो क्वालिटी देना चाहेंगी। तो वो चीज़ स्टूडेंट में भी मुझे देखने को मिलती है। आप एक टीचिंग प्रोफेशन में हैं, एक गुरु तुल्य है टीचिंग प्रोफेशन, यानी आप डेवलप करते हैं बच्चों को उनकी करियर और उनके आगे की ज़िंदगी के लिए। तो एक अगर बदलाव आपको समाज में लाना है तो वो कौन सा बदलाव आप लाना चाहेंगे? संपदा जी, आपने मुझे बहुत बड़ा सवाल पूछा है, क्योंकि समाज में बदलाव लाना ये बहुत बड़ी बात है। और मेरा ऐसा मानना है कि बहुत बड़ी ऊंचाइयों को छूने से पहले अगर हम छोटा सा हम जिस प्रोफेशन में हैं, अगर हम उस प्रोफेशन के लिए हमारी सिंसियरिटी है, हम ऑनेस्ट हैं और हम डेडिकेटेड हैं, तो जो बदलाव हम दूसरों में देखना चाहते हैं वो हम खुद से ही उसको इनिशिएट कर सकेंगे और हम वो खुद से ही शुरुआत कर सकेंगे। तो मुझे ऐसा लगता है कि समाज अपने आप ही उस चीज़ को एक्सेप्ट करता जाएगा। वो समाज हमसे ही बना है ना। हम जिस प्रोफेशन में हैं उस प्रोफेशन की ग्रेविटी, उसकी सिंसियरिटी, और अगर हम उससे ऑनेस्ट रहें,
हम पूरे ईमानदारी के साथ और पूरे ऑनेस्टी के साथ अगर हम अपने प्रोफेशन को जस्टिफाई करते हैं तो समाज में बदलाव अपने आप आ जाएगा। जो हम दूसरों में देखना चाहते हैं वो अगर हम खुद से उसमें इनिशिएट करें तो मुझे ऐसा लगता है कि कुछ अलग करने की ज़रूरत नहीं। ये बहुत इम्पॉर्टेंट और बहुत एप्ट मुझे ऐसा लगता है आज के इस कार्यक्रम में आपने मैसेज दिया है। जैसा मैंने पहले कहा, कार्यक्रम का नाम है आदि शक्ति। तो एक आदि शक्ति ने नवरात्रि के अवसर पर इतना अच्छा मैसेज दिया कि जो बदलाव आप चाहते हैं, पहले अगर वो गुण अपने आप में आप ले आते हैं तो आपको कुछ अलग करने की ज़रूरत ही नहीं, समाज में बदलाव अपने आप आ जाएगा। मैडम, आप यहाँ आए और इतना अच्छा इतनी अच्छा मैसेज तो दिया ही है, साथ ही साथ आपने अपने प्रोफेशन के बारे में भी इतनी अच्छी बातें हमें बताई। हमारे जो दर्शक हैं उन्हें ज़रूर फ़ायदा होगा इस बात का, ये उम्मीद करती हूँ। थैंक यू सो मच। आपका बहुत बहुत धन्यवाद संपदा जी, जो आपने मुझे यहाँ आज आदि शक्ति इस प्रोग्राम के लिए इनवाइट किया। महर्षि कर्वे स्त्री शिक्षण संस्था के कमेंस इंजीनियरिंग कॉलेज फॉर वुमेन नागपुर की ओर से मैं यूसीएन के सभी दर्शकों को नवरात्रि की शुभकामनाएं देती हूँ। बहुत बहुत धन्यवाद। थैंक यू सो मच। और आपको और आपके संस्थान के सभी के लिए यूसीएन की तरफ से नवरात्रि की शुभकामनाएं। नवरात्रि के पावन अवसर पर नवदुर्गा के हर रूप से सजेगा संसार। जैसे अलंकारों से सजता है माँ का हर अवतार। इस नवरात्रि माँ दुर्गा के आगमन से सुख शांति आएगी आपके द्वार। नवरात्रि उत्सव की सभी विदर्भवासियों को हार्दिक शुभकामनाएं। रोकड़े ज्वेलर्स, नागपुर का गहना, नागपुर का अपना ब्रांड। अवनी एसोसिएट्स प्रेजेंट्स कृष्णा कुंज नगरी, जो आपके सपनों को करे पूरा। रविनगर से मात्र 20 मिनट की दूरी पर अब अमरावती रोड पर घर बनाने का सुनहरा मौका। 20 एकड़ के भव्य एरिया में वाटर लाइन, गार्डन व 24 आवर्स इलेक्ट्रिसिटी एवं सिक्योरिटी की सुविधा के साथ उपलब्ध। NMLDA RL सैंक्शन लेआउट। अधिक जानकारी के लिए संपर्क करें। HCG कॉम्प्रिहेंसिव कैंसर केयर सेंटर, मध्य भारत का सबसे बड़ा BMT सेंटर एवं 2 बीम रेडिएशन टेक्नोलॉजी। अब आपको हैदराबाद, मुंबई, बैंगलोर जाने की जरूरत नहीं। सेम ट्रीटमेंट HCG कैंसर केयर सेंटर में अत्याधुनिक सुविधाओं के साथ। महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना, प्रधानमंत्री जन आरोग्य योजना तथा सभी जन आरोग्य योजना लागू। हमारा पता ऑटोमोटिव चौक, कलमना रिंग रोड, नागपुर। अपॉइंटमेंट के लिए संपर्क करें। ये है सैफ्रॉन जेल, सैफ्रॉन ऑयल और टर्मरिक का मेल। सैफ्रॉन जेल मॉइस्चर लौटाए, रुकी त्वचा को खिलाए, ग्लो भरपूर और रिंकल से बचाए। ये है सैफ्रॉन जेल, सैफ्रॉन जेल, सैफ्रॉन टर्मरिक जेल, forget dull skin। ये है सैफ्रॉन जेल। वाधा डिटर्जेंट में मौजूद एक्टिव मॉलिक्यूल्स और बायो एंजाइम्स जिद्दी से जिद्दी दाग हटाए और दे बेहतरीन सफेदी के साथ बेहतरीन चमक। है वाधा का वादा, अब कपड़ों में चमक ज्यादा। For dealership inquiry, contact 940-400-7182 or 8830-660-545.